आज आपण फक्त अर्ध्या दुधी भोपळ्यापासून ही खमंग टेस्टी आणि रुचकर रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आजची जी रेसिपी आहे ना तुम्हाला फारच आवडणार आहे आणि जे की ही रेसिपी आहे ती कधी तुम्ही खाल्लीही नसेल आणि या अगोदर कधी अशी बनवलीही नसेल। तर चला ही रेसिपी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। रेसिपी आपली नेहमीप्रमाणे साधी आणि सोपीच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि एकाच प्रयत्नात तुम्ही ही रेसिपी करायला देखील शिकणार आहात। तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे दुधी भोपळा अर्धा कापून घ्यायचा आहे आणि चांगला असा खिसणीमध्ये असा दाखवते त्या पद्धतीने खिसून घ्यायचा आहे। भोपळा खिसत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त मोठा पण खिसायचा नाही आणि जास्त बारीकही खिसायचा नाही। बघा, भोपळ्याच्या देठापर्यंत चांगला भोपळा खिसणीमध्ये बारीक असा खिसून घ्यायचा आहे। तर चांगल्या पद्धतीने आपला भोपळा खिसून झालेला आहे। बघा, दाखवते त्या पद्धतीने खिसून घ्या। भोपळा खिसून झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 4 आल्याचे तुकडे घालून मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एवढं बारीक तुम्हाला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। आता परातीमध्ये तुम्हाला डाळीचं पीठ घ्यायचं आहे 1 वाटी, नंतर त्याच पद्धतीने 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ इथे मी घेतलेलं आहे। समप्रमाणात 1 वाटीच पीठ घेतले। आता लगेचच पिठामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा टाकला। मिक्सरमध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणचं, ते देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे। वाटण घालून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण अर्धा दुधी भोपळा खिसून घेतलेला होता अगोदरच, ते देखील यामध्ये घालून घेतला। आता त्याच पद्धतीने 1 वाटी इथे बारीक असा कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हळद टाकून झाली की अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायचं। लाल मिरची पावडर घातली की लगोलगच काळं तिखट घालायचं अर्धा चमचा। काळं तिखट नसेल आवडत तर स्किप पण करा, पण मला आवडतं म्हणून मी ते भरपूर सारे तिखट घातलेलं आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि भरपूर सारी बारीक चिरून घातलेली कोथिंबीर घालून घेतली। आता सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी घालायच्या अगोदर सुरुवातीला सगळं एकजीव करून घ्यायचं आणि शक्यतो सुरुवातीला पाण्याचा कमी वापर करायचा। थोडं थोडं पाणी घालूनच सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं जसं पीठ मळत येईल ना तसं तसं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पिठाचा एकजीव गोळा करून घ्यायचा आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल चांगल्या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालूनच हे चांगलं व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी चांगल्या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनेच तुम्हाला हे पिठाचा उंडा मळून घ्यायचा आहे। चला, पीठ मळून झालेलं आहे आपलं। चांगल्या पद्धतीने पीठ मळून झाल्यानंतर तुमच्याकडे जर एखादं सुती कापड असेल ना, ते सुती कापड पाण्यामध्ये ओलं करायचं आणि पोळपाटावरती अंतरून द्यायचं आणि सुती कापडाला परत एकदा पाण्याने चांगल्या पद्धतीने ओलं करून घ्यायचं, म्हणजे जे पदार्थ बनवणार आहोत खाली अजिबात चिकटणार नाही। चांगल्या पद्धतीने पिठाचा गोळा करायचा आणि हे मस्त सुती कापडावरती थापून घ्यायचं आहे। आता आमच्याकडे याला दुधी भोपळ्याचे धपाटे बोलतात, तुमच्याकडे याला थालीपीठ बोलता का धपाटे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि आजची मी जी रेसिपी बनवली आहे दुधी भोपळ्यापासून तुम्हाला आवडली का नाही ते पण सांगायचे आणि तुम्ही कधी ही रेसिपी खाल्ली आहे का नाही अशा पद्धतीने बनवून हे पण नक्की सांगा। जेव्हा तुमचं मन वाटेल ना तेव्हा पण तुम्ही ही रेसिपी करू शकता। आता तर लहान मुलांच्या शाळा चालू झाल्यात तर मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता। खूप आवडीने खातील ते आणि टिफिनसुद्धा त्यांचा अजिबात शिल्लक राहणार नाही, ते संपूर्णच घरी येतील। अशा पद्धतीने जर वेगवेगळे पदार्थ लहान मुलांना तुम्ही टिफिन बॉक्समध्ये दिले ना तर ते खूप आवडीने खातील। खूप सुंदर रेसिपी आहे आणि काहीच अवघड नाही, एकदम कमी साहित्यात मोजक्या घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता चांगल्या पद्धतीने मी याला थापून घेतलेलं आहे। जास्त रटही ठेवलं नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम असं थापून घेतलेलं आहे। आता जसं आपण धपाट्याला बोळ पाडतो ना त्याच पद्धतीने याला मी बोळ देखील पाडून घेणार आहे। चला, चांगल्या पद्धतीने याला मी थापून घेतलेलं आहे। आता मध्यभागामध्ये याला बोळ पाडून घेते। बोळ पाडून झाल्याच्या नंतर त्याला आपण थोडंसं तेल लावणार आहोत, म्हणजे ज्यावेळेस आपण तव्यावरती याला उलटतो त्यावेळेस अजिबात चिकटणार नाही आणि अलगद हातानेही पलटी होऊन जाईल। चांगल्या पद्धतीने तेल लावून घेतलं। आता गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे। आता तव्यावरती थोडंसं तेलाचा हाताने शिंतोडा मारून घ्यायचा आहे। आता तेल टाकून झालं तव्यावरती की लगेचच आपण थापलेलं धपाटं यावरती उलटवून घ्यायचं आहे। अजिबात चिटकत नाही, बघा इझिली निघून जातं। आता तव्यावरती धपाटं टाकून घेतलेलं आहे। चांगल्या पद्धतीने याला चौकून तेल लावून घ्यायचं आहे परत एकदा आणि चांगल्या पद्धतीने थोडंसं खालून भाजलं गेलं की याला चांगलं उलटण्याने पलटी करून घ्यायचं आहे। तर पहा, चांगल्या पद्धतीने मी याला पलटी करून घेतलेलं आहे।
तर तुम्ही ही धपाटं पाहू शकता. आपलं थापताना देखील धपाटं एकदम व्यवस्थित थापलं गेलं आणि उलटताना पण तुटलं नाही जात. एकदम व्यवस्थित असे धपाटे बनतात हे आणि खायला तर एकदम नंबर 1 लागतात बरं का. टेस्ट तर तुम्ही ना विचाराल ना तर आहा जबरदस्त, एकच नंबर टेस्ट आहे. तुम्ही एकदा नक्की रेसिपी बनवून बघा आणि मुलांना नक्की आवर्जून रेसिपी खाऊ घाला. मी तर माझ्या मुलीला ही रेसिपी आठवड्यातनं 2दा तरी आवर्जून करून देत असते. मला कितीही कामंसुद्धा कितीही घाईमध्ये असले ना तरी पण मी तिला आवडतं म्हणून मी तिच्या आवडीचं कोणता ना कोणता पदार्थ तिला नक्कीच करून देत असते. आपण जर वेळात वेळ काढून लहान मुलांच्या खाण्याकडे लक्ष दिलं ना तर ते बघा किती आवडीने खातील. बघा चांगल्या पद्धतीने मी धपाटं भाजून घेतलेलं आहे. आता दुसरं देखील धपाटं मी यावरती थापून घेतलेलं आहे. तर पहा, रट पण नाही आणि पातळही नाही, मिडियम असं धपाटं थापून घेतलं. परत एकदा धपाट्याला जसं सांगितलं त्या पद्धतीने मध्यभागामध्ये बोळ पाडलं आणि तेल लावून घेतलं धपाट्याला. चला आता तव्यावरती टाकून घेतलं आणि परत एकदा या धपाट्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने या धपाट्याला पलटी करून घ्यायचं. तर पहा, छान पद्धतीने हे धपाटं देखील मी पलटी करून घेतलेलं आहे. चांगलं आता याला 2 ते 3 मिनटे असंच भाजून घेऊयात. चांगलं जेवढं धपाटं भाजाल तेवढी तुमची टेस्ट येणार आहे धपाट्याला आणि कचकच आणि पिठा लागणार नाही ते. चला अशा पद्धतीने मी सगळे धपाटे असे एकसारखे बनवून घेतलेले आहेत. चला आता शेवटचं धपाटं आहे, हे देखील चांगल्या पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. तर पहा किती मस्त असे धपाटे मी बनवून घेतलेले आहेत. धपाटे बनवून झालेले आहेत. सगळे धपाटे मी एकसारखे बनवून घेतलेत. आता हे धपाटे आपल्याला खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी ही धपाट्याची साधी सिंपल रेसिपी कशी वाटली, घरच्या कमी साहित्यात बनवून दाखवलेली आहे, आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. छान मऊ लुसलुशीत असे धपाटे मी दुधी भोपळ्याचे आज तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. तुम्ही जर कधी माझ्या पद्धतीने ही दुधी भोपळ्याच्या धपाट्याची रेसिपी कधी केली ना तर तुम्ही या धपाट्यासोबत दही आवर्जून खा. दही खूप छान लागतं या धपाट्याबरोबर. पण ना माझ्या नवऱ्याला दही आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी मी इथे मस्त तूर डाळीचं सपक वरण केलेलं आहे. चला तर मग भेटते एका अशा छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत तुम्ही ही दुधी भोपळ्याची रेसिपी आवर्जून एकदा नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.